प्रवासाने मनुष्यास चातुर्य येते असं पु ल देशपांडे म्हणून गेले. आणि याची आठवण व्हायचं कारण म्हणजे नुकताच वर्ल्ड टुरिझम डे साजरा झाला. त्यानिमित्ताने अनेक लेख वाचले, अनेक प्रेक्षणीय स्थळांची माहिती मिळाली आणि मग मनात प्रश्न पडला, खरंच माणूस म्हणून जास्तीत जास्त जग पाहण्याची संधी आपल्याला मिळाली पाहिजे आणि पाहिलं पाहिजे. अर्थात प्रत्येक वेळी ते शक्य होतंच असं नाही, पण फिरायला आवडत नाही असं माणूस मिळणं जरा दुर्मिळच आहे. अगदीच अपवाद वगळता काही माणसं खरंच घरकोंबडी असतात, त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. पण अदरवाईज आपल्याला सगळ्यांना फिरायला खूप आवडतं. मग अगदी आपल्या शहरातली प्रेक्षणीय स्थळं असो, देशातली असो किंवा परदेश असो. परदेशी जाण्याची, कुठेही फिरायला जाण्याची संधी आपण शोधतच असतो, पण फिरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो फिटनेस, शारीरिक आणि मानसिक सुद्धा. कारण प्रत्येक ठिकाणी आपण जातो तिथे सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असं नाही. त्यामुळे असेल त्या परिस्थितीत ॲडजस्ट करण्यासाठी मानसिक फिटनेस फार महत्त्वाचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे तो पैसा. कितीही हौस असेल, किती फिरावं वाटत असेल, तर ह्याच्याशिवाय काय शक्य आहे? शक्यच नाही. पण म्हणून आपण आयुष्यभर पैसे साठवत राहावं आणि नंतर आरामात फिरू असा विचार करणं मात्र चुकीचा. कारण जोपर्यंत शरीर साथ देतंय तोपर्यंत फिरायला जाण्यातच खरी मजा आहे. एका वयानंतर शरीराला सोसेनासं झाल्यानंतर एखाद्या निवांत ठिकाणी जावं, राहावं, तिथलंच काही ते पाहावं आणि घरी यावं. आता मात्र जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत वेगवेगळे प्रदेश पाहण्यातच शहाणपणा आहे. त्यामुळे वाट न पाहता